हॅलो. चला जास्त वेळ घेऊ नका, दोन्ही टीम्स आवाल्याला विनंती आहे, त्याचबरोबर आमचे व्हॉलेंटियर्स. सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल होते. दोन्ही बॅटर ज्याने मात्र आता दिवसभरापर्यंत जर पाहिलं तर रात्रीच्या सत्रात जबरदस्त कामगिरी केली आहे, तेच दोन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. एके बाजूला समीर, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर हितेश. मागच्या मॅचमध्ये हितेशने पाहिलं तर जबरदस्त कामगिरी केली, वैयक्तिक 28 धावा केल्या, त्याच्यामध्ये 5 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला भेटले. मॅचला मात्र सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. वैयक्तिक पहिला, दुसरं आणि संघासाठी पहिला षटक घेऊन गोलंदाजीवर संगम. लगेच आपला जयेश थोडंसं असं राहायचं, पंच जयेश थोडंसं असं राहा, कॅमेरात येत. लेग बाईसच्या रूपात पहिल्या धावाला मात्र सुरुवात होते. दोन्ही बॅटर इन्फॉर्म आहेत. चांगली खेळी याही मैदानात त्यांनी केली आणि त्याच्याच जोरावर त्यांच्या संघाला देखील सेमीफायनल पर्यंत घेऊन आलेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. चांगली कामगिरी पाहायला भेटली या स्पर्धेत समीर, बाबूची देखील, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर हितेश देखील चांगली कामगिरी करतायत. परंतु या अगोदरच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर क्वार्टर फायनल मॅचमध्ये रॉयल फ्रेंड संघाने चांगली कामगिरी केली आणि सेमीफायनलमध्ये पोहोचलेत. यावेळेस पाहिलं तर वेगवान चेंडू पाहायला भेटला संगमच्या माध्यमातून. डॉट चेंडूची मात्र सांगता होते. चांगला चेंडू होता. अखूट टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर वेग धारण केलं, स्किड झाला चेंडू आणि थेट जाऊन पोहोचलाय तो यष्टीरक्षक तुषार याच्या हातात. यावेळेस पाहिलं तर रिव्हर्स स्वीप खेळलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत सोमेश काटिक मारे, फेकी करतील तोपर्यंत एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जाईल. 3 चेंडू 2 धावा. एक चांगली सुरुवात पाहायला भेटली संगमच्या माध्यमातून. आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. सेमीफायनलची मॅच पहिलं षटक प्रगतीपदावर असताना 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे, परंतु धावा झाल्यात त्या फक्त 2. यावेळेस जबरदस्त चेंडू पाहायला भेटला, वळण दिलेला चेंडूला आणि चांगला चेंडू पाहायला भेटला. डॉट चेंडू येतोय. रिव्ह्यू डिसिजन पेंडिंग असेल. रिव्ह्यू आता पंचांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला जातोय. नॉट आउट आहे. चला मॅच चालू करा. नॉट आउट आहे. चार चेंडू 2 धावा झाल्यात. एक चांगली सुरुवात पाहायला भेटली.
जास्त वेळेचं बंधन आहे आपल्याकडे, जास्त वेळ नाहीये त्यामुळे यावेळी जर पाहिलं तर वा जबरदस्त फटका पाहायला भेटला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र फक्त दिशा दिली मिड विकेटच्या क्षेत्रात. 4 धावांसाठी येतोय चौकार. या इनिंग मधील पहिला चौकार येतोय हितेशच्या बॅटमधनं. वन टू गो. स्कोर जर पाहिला तर 6 धावा झाल्यात. पहिलं षटक प्रगती पदावर असताना 1 टू गो. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील संगम याचा. बघा हितेश आणि संगम आपल्या दोघांना विनंती आहे की वेळेचं बंधन आहे त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका, आपण थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा. यावेळी जर पाहिलं तर नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. अखुटाप्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता परंतु नो चेंडू होतोय. 1 धाव येते, धावफलकात भर होते 1 धावाने. स्कोर जर पाहिला तर 7 धावा. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला भेटला मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे तिकडे विकी फेकी करतील तोपर्यंत धाव भेटेल. 1 धावाने स्कोर पुढे जाईल. स्कोर जर पाहिला तर पहिलं षटक समाप्ती अखेर 9 धावा. 8 धावा. 8 धावा झाल्यात. प्रसाद पवार रॉयल फ्रेंड्स संघाचे 12वे खेळाडू. सगळे 12, 13, 14, 15 सगळा स्क्वॉड इकडेच आहे. 8 धावा झाल्यात. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. एक चौकार जरूर आला. निखिल ना वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजीवर गोलंदाज निखिल दाखल झालेत. जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल. विकी, तुषार, निखिल थोडासा फास्ट खेळा. त्याचबरोबर पंच आपण देखील दखल घ्या. पंच जॉन्टी सर. विकी जास्त वेळ घेऊ नका. विकी चला मॅच चालू करा. आपलीच टुर्नामेंट आहे आणि आपणच जर लेट केला तर आता मात्र 9 धावा होत आहेत. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन गोलंदाजीवर निखिल सज्ज झालेत. स्ट्राईकला बघू शकतो हितेश, नॉन स्ट्राईकला समीर. यावेळेस पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे गोलंदाजाला. अवांतरिक एक्स्ट्राची धाव येते. धाव फलकेत भर स्कोर होतोय तो म्हणजेच दुहेरी अंकात जाऊन पोहोचतोय. 10 धावा होत आहेत. यावेळेस पाहिलं तर मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु हळू आलेला चेंडू त्याच्यावर मात्र उत्तर नव्हतं कोणतं. फक्त बॅट टाकली कव्हरच्या दिशेने 1 धाव भेटली.
स्कोर 1 रनने पुढे जातोय. 11 धावा होत आहेत. एक चेंडूचा खेळ झाला. अजून देखील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. दुसरा षटक प्रगतीपदावर असताना यावेळेस जर पाहिलं तर उलटा पुलटा परंतु मैदानाच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. बॉक्स आउटच्या रूपात फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतो श्री गणेश संघाला. समीरच्या रूपात फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी दाखल होतोय मैदानात. नितीन यावेळेस जर पाहिलं तर 4 चौकार असेल. पडदा बाउंड्रीचा फायदा पाहायला भेटला. जर थोडासा वरून गेला असता तर मात्र फलंदाजाला मैदान सोडावं लागलं. परंतु पडद्याला बॉल लागला आणि 4 धावांमध्ये देखील रूपांतर पाहायला भेटलं. जे आमचे समोरचे प्रेक्षक आहे जे पडद्या लगत आहे त्यांना सर्वांना विनंती थोडंसं आपण दूर उभा राहा. पडद्यावर आपण हात ठेवून उभे राहू नका. कारण की तो पडदा थोडा तरी वरखाली झाला तर त्याचा बेनिफिट भेटेल. या दरम्यान मात्र अवंतरची एक एक्स्ट्राची धाव येते. धावफलकात भर होते. एका धावाने स्कोर पाहिला तर 16 धावा झाल्यात. याही वेळेस आणखीन एक एक्स्ट्राची धाव. वारंवार एक्स्ट्रा धावा येतात. कुठेतरी कंट्रोल करावा लागेल. अचूक गोलंदाजी करावी लागेल. दिशाहीन गोलंदाजी जी होती तिच्यावर कंट्रोल ठेवावा लागेल आणि विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल पाहायला भेटतो आणि पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होते. यावेळेस चांगला फटका पाहायला भेटला. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगलं कलेक्शन पाहायला भेटलं. नॉट आउट असेल. एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 18 धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात बॅटची एज घेतली आणि विकेटचं पतन होतंय. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. कॅच आउटच्या रूपात फलंदाज होतोय बाद. हितेशचे खेळ होते संपुष्टात. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय सूरज. यावेळेस जर पाहिलं तर अकुटप्याचा चेंडू पंच मात्र दंडित करतील. अवांतर एक एक्स्ट्राची धाव येते.
19 धावा. वन टू गो असेल. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकला नवीन बॅटर सूरज, गोलंदाजीवर निखिल. थोडंसं महागडं षटक पाहायला भेटलं. यावेळेस रिव्हर्स मारायचा प्रयत्न होता, प्रयत्न होतोय, असफल. येतोय डॉट चेंडू. आणि स्कोर जर पाहिला तर 2 षटक समाप्ती अखेर. 19 धावा. 19 ला 2. वैयक्तिक पहिल्या संघासाठी हा तिसरा षटक घेऊन येतोय अक्षय उर्फ बंटी. पहिलाच बॉल, त्याला मात्र हलक्या हाताने खेळून काढला आणि तिकडे प्रयत्न चांगला केला, परंतु शेवटच्या क्षणाला कन्फ्यूज झाला. काय करू, मारू का ठेवू. एक धाव भेटेल, एका धावाने स्कोर पुढे जातोय 20 या धावसंख्येवर. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाजीवर अक्षय उर्फ बंटी. स्ट्राईकला आपण बघू शकतो सूरजला, नॉन स्ट्राईकला नितीन. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल पाहायला भेटतोय. थोडासा फास्ट खेळा, आपल्याला वारंवार सांगितलं जातंय, कारण की 11 वाजून गेलेत, अजून देखील फायनल खेळवायची आपल्याला. यावेळेस जर पाहिलं तर गॅप शोधलाय सूरजने. जबरदस्त शॉट पाहायला भेटला. 4 धावांसाठी चौकार. रिव्ह्यू असेल, पंचांचा रिव्ह्यू असेल. कशासाठी? हेड विकेट साठी का? हॅलो, पंचांनी रिव्ह्यू चेक केलाय आणि इकडे आउट आहे. बॅटरला मैदान सोडावा लागेल. हेड विकेटच्या रूपात फलंदाज होतोय बाद.
विकेट असेल हिड विकेटच्या रूपात फलंदाजाला मैदान सोडावं लागतंय. आणि यूट्यूब लाईव्हला देखील आपण बघू शकतात बाबू, आपण बघू शकतात लाईव्हला इथे पंचांना वाटलं म्हणून त्यांनी डिसिजन घेतलंय आणि निर्णय मात्र इथे आउटचा येतोय. सूरजला मैदान सोडावं लागतं. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय अनिकेत बॅटिंगसाठी. स्कोर जर पाहिला तर 20 धावा झाल्यात. 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत आणि तिसरं षटक प्रगतीपदावर असताना 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मैदानात जे आमचे प्रेक्षक वर्ग आहे जे पडद्याला पकडून येतात सर्वांना विनंती आपण पडदा सोडून उभं राहायचे. जे लहान मुलं आहेत पडदा सोडून आपण उभे राहा. त्या पडद्याला बाउंड्री आहे आणि पंच मॅचला सुरुवात करा. जास्त वेळ थांबू नका. चला बंटी मॅच चालू करा. बंटी काय यावेळी जर पाहिलं तर स्वीप केलंय. वर देखील चौकार मारलेला सूरज याने, परंतु हेड विकेटच्या रूपात त्याला माघारी परतावं लागलं. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची एज घेतली आणि बॉक्स आउटच्या रूपात अनिकेतला मैदान सोडावं लागेल. फलंदाज होतोय बाद. बॅट्समन नेम सौरभ. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय सौरभ. स्कोर जर पाहिला तर 24 धावा झाल्यात आणि 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस जर पाहिलं तर पंच दंडित करतील. गोलंदाजाला आव्हान तर एक एक्स्ट्राची धाव फलकात भर होते. 25 धावा. चांगला चेंडू पाहायला भेटला बंटीच्या माध्यमातून. वेगवान चेंडू होता. पुढे सरसावले होते बॅटर जरूर, परंतु आखूड टप्प्याचा चेंडू आणि दिलेलं वळण यावर मात्र एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जाईल. 26 धावा.
1 टू गो शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील गोलंदाज बंटी याचा स्कोर जर पाहिला तर 26 धावा, 26ला 4 अशी परिस्थिती. यावेळेस स्वीप केलाय परंतु बॉक्स आउटच्या रूपात मैदान सोडावं लागेल नितीनला देखील. फटका चांगला होता परंतु थोडासा खाली असता तर नक्कीच चौकार झाला असता. 3 षटक सॉफ्ट केअर, 26 धावा आणि 5 गडी बाद. पहिल्या इनिंगची एक चांगली सुरुवात पाहायला भेटलेली परंतु 5 गडी बाद देखील झालेत. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी अक्षय येतोय. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर अक्षय बॅटिंगसाठी येत आहे. स्ट्राईकला आहे ते म्हणजेच सौरभ. तर वैयक्तिक पहिला आणि शेवटचा संघासाठी षटक घेऊन गोलंदाजीवर अभिषेक. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिकडे सोमेश फेकी करतील. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना बघा रॉयल फ्रेंड्स संघ आपलीच टुर्नामेंट आहे. आपण जर जास्त वेळ घेतला तर फायनलला देखील वेळ होईल आणि वेळेचं बंधन असल्या कारणाने वेळेतच ही क्रीडा स्पर्धा आपल्याला संपवायची आहे. यावेळेस पुढे सरसावले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात एक धाव घेतले. दुसऱ्या धावाचा प्रयत्नात नकारल्या जातं. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. स्कोर जर पाहिला तर 28 धावा. शेवटचे षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज अभिषेकचं. यावेळेस पाहिलं तर पंच दंडित करतील. वाईट. एक एक्स्ट्राची धाव येते. धावफलकात भर होते. ते म्हणजेच 4 चेंडू झाले. 2 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. यावेळेस जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला भेटला. अभिषेकच्या माध्यमातून येतोय डॉट चेंडू. 1 टू गो. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. मात्र शेवटचा चेंडू. स्कोर जर पाहिला तर 30 या धावसंख्येवर
परत मॅचच्या दिशेने सेमीफायनलचा सामना सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते आणि यानंतर फायनलची मॅच देखील पाहायला भेटेल. चला मॅच लवकर सुरुवात करायची, नंतर फायनल खेळवायची आहे. 32 धावा करायच्या आहेत टीम रॉयल फ्रेंड्स यांना. पाहता पाहता ही स्पर्धा अगदी सेमीफायनल त्यानंतर फायनल देखील पाहायला भेटेल. रॉयल फ्रेंड्स स्पोर्ट्स क्लब आयोजित विक्रोळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व 6. सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केले त्या सर्वांचा मनपूर्वक आभार. स्ट्राईकवर आहेत तुषार डाकूर आहे त्याचे फलंदाज, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संजू यांना. मॅचला होते सुरुवात. आमचे ऑफिशियल पंच सचिन परब म्हणजे जॉन्टी यांनी देखील विशेष सहकार्य दिलं आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून. पंच राहून चांगला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवल्या. त्यानंतर समीर पाटील दिगंबरच्या भूमिकेत त्यांना देखील आपण दिवसभर पाहिलं. जय शिंदे देखील या मॅचसाठी आहेत, त्यांचे देखील विशेष आभार. यावेळी गॅप शोधला. पहिलंच मन बनवलं होतं की रिव्हर्स खेळायचा प्रयत्न मात्र फसला. समीर यांचा चांगला चेंडू पाहायला भेटला, डॉट बॉल पाहायला भेटला समीर यांच्या माध्यमातून. ऋषभ जाधव आहेत माझ्याबरोबर स्कोररच्या भूमिकेत. अगदी वेळात वेळ काढून जेवून बिवून आलेत आमच्यासाठी. धन्यवाद ऋषभ. हे पुढे सरसावले, मिस टाइम फटका. पहिल्या यशला मंगेश इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आपण मंगेश यांना पाहतोय. समीर यांचा सामना करतील. 32 धावा करायच्या. धावफलकावर आपण जर पाहिलं तर 5 धावा झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय.
एक गडी बाद झाला आणि 5 धावा झाल्यात. सेमीफायनलचा हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. सेमीफायनलच्या सामन्याची दुसरी इनिंग, त्यानंतर फायनलचा सामना देखील पाहायला भेटेल. हे पुढे सरसावले, ऑन साईडला खेळून काढल्या, हलक्या त्याने स्टेअर केला ऑन साईडला, सिंगल नक्कीच भेटेल. श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण युट्यूबवर लाईव्ह देखील पाहू शकता. ऋषभ यांनी बघितलं की शेवटची मॅच आहे, त्यामुळे जाऊया स्कोरिंगसाठी, आणि ऋषभ मैदानाच्या आतमध्ये आले. धन्यवाद ऋषभ जाधव. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील आणि स्ट्राईकवर आहे ते तुषार मंडलिक. यावेळी थोडेसे थांबले, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय, शतक शक्ती ते होते. सिंगल नक्कीच भेटेल. सिंगलने या षटकाचा खेळ देखील संपतोय. पहिलं षटक ते संपलंय. एक गडी बाद आणि रॉयल फ्रेंड्स संघाची धावसंख्या झाली ती 7 धावा. गोलंदाजीसाठी येत आहेत आशू. लेफ्ट हँड राऊंड विकेट गोलंदाजी करताना, गोलंदाजी मार्कवर होत आहेत सज्ज. त्यांचा सामना करतील डावखुऱ्याचे फलंदाज तुषार. लेफ्टी बॉलर, लेफ्टी बॅट्समन, असे एक बॅटल पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये. तुषार विरुद्ध आशू. पाहूया एवढे वाईट बॉल. पंच सचिन आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवत आहेत. दिवसभरात चांगली कामगिरी पार पडली आहे. सचिन परब म्हणजे जॉन्टी यांनी, समीर पाटील देखील दिगंबरच्या भूमिकेत आमच्यासाठी इथपर्यंत दाखल झाले, त्यांचे देखील मनपूर्वक आभार. जय शिंदे देखील या मॅच मध्ये थडांबरच्या भूमिकेत पाहायला भेटत आहेत. यावेळी पहिलाच मन बनवलं होतं की रिव्हर्स खेळायचं. यावेळी वाईट बॉल. दोन अवांतर चेंडू पाहायला भेटले या दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच. पुढे सरसावले, ऑन साइडला खेळून काढलाय, वेटचा कॉल दिला. तुषारांना माहिती आहे त्यांच्याकडे क्षमता आहे, मोठे फटके खेळण्याची, गॅप शोधू शकतात आणि चेंडूला देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे, त्यामुळे वेटचा कॉल दिला. उलटाच होता. यावेळी लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढला, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो आणि त्या दरम्यान पूर्ण केली जाते एक सिंगल. धाव संख्या झाली ती 10. डबल डिजिट मध्ये स्कोर जाऊन पोहोचलाय. चला मॅच लवकर सुरू करायची आहे, त्यानंतर फायनल खेळवायचे आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन देखील आम्हाला घ्यायचं आहे. यावेळी सरळ बॅटने लॉंग ऑफच्या क्षेत्रात, परंतु रनआउट नसणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. मंगेश यांच्या बॅटमधून फटका पाहायला भेटला. सिंगलने स्कोर कार्ड पुढे जात आहे. 11 धावा झालेत.
बाहेर प्लास्टिक बॅनर घेतात आणि त्याच्यावर झोपवतात. यावेळी स्वीप केलेला फटका, गॅप शोधला यावेळी तुषारांनी. फक्त दिशा दिली या चेंडूला आणि धावसंख्या झाली ती 15. पुढे सरसावले, थोडासा वेटचा कॉल दिला होता, त्यानंतर इरादा तेथे बदलला तुषार यांनी आणि सिंगल पूर्ण केली जाते. दोन षटकांचा खेळ इथे संपलाय आणि धावसंख्या झाली ती 20. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता विजयासाठी. टीम रॉयल फ्रेंड्स यांना नितीन येतात गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता कव्हरच्या क्षेत्रात. इथे शेते होते, चांगला चेंडू अडवला, त्या दरम्यान सिंगल पूर्ण केली जाते. मॅच मात्र आता सुरू आहे. 11 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. मंगेश स्ट्राईकवर, क्या बात आहे. यावेळी या कव्हरच्या क्षेत्रात गॅप शोधलाय मंगेश यांनी. चौकार येतोय. धावफलक देखील चौकाराने पुढे जाताना पाहायला भेटतोय. 25 धावा झाल्या धावफलकावर. एवढे रिव्हर्स घेण्यासाठी गेले. मिस टाइम स्ट्रोक होता, परंतु बॅटची लिडिंग एज आणि थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होते. सिंगल नक्कीच भेटेल तिथे. धाव चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. यानंतर फायनलचा टॉस होणार. फायनल मध्ये कोण जाणार आहे यावेळी? विक्रोई चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा मानकरी कोण ठरणार ही देखील चर्चा, आणि थोड्याच वेळाने या चर्चेला इथे फुल स्टॉप लागेल. तुषार आउट असतील, रनआउटच्या रूपात मैदान सोडावं लागतंय.
8 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता. मॅच अजून देखील संपलेली नाहीये. विकी येतात नवीन फलंदाज नॉनस्ट्राइक एंडला आपण त्यांना पाहतोय. यावेळी दांडी गुल काय घड 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. बॅटर मैदानाच्या आतमध्ये निखिल येत आहेत विकी यांची साथ देण्यासाठी. मॅच अजून देखील सोडलेली नाहीये श्री गणेश संघाने. पुढे सरसावले आणि सिंगल नक्कीच येईल. समीकरण मात्र बदलते. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. चला लवकर मॅच सुरू करायचे. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 11:30 होऊन गेलेले त्यामुळे विनंती करतो की मॅच लवकर सुरू करायचे. सहा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. चला लवकर मॅच सुरू करायची. फायनल खेळवायचे आपल्याला आणि त्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन. कुणाल आमचे 12th मॅन म्हणजे भविष्यातील फरदीन काझी पाहू शकता पण इथे मंचाच्या डाव्या बाजूला पुढे सरसावले आणि डाऊन द लेग साइड टाकला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. सिंगल नक्कीच भेटेल. पाच चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. मॅच इथे अजून देखील गरम. मॅच संपलेली नाहीये. श्री गणेश संघ अजून देखील मॅच सोडलेली नाहीये. पाच चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. यावेळी कव्हरच्या क्षेत्रात चांगला फटका क्षेत्ररक्षक तेथे आहे आणि चांगला चेंडू अडवला. सिंगल नक्कीच इथे भेटेल. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. अनिकेत आहेत गोलंदाजी मार्कवर. पाहूया युवा खेळाडू आहेत आणि कशा प्रकारे थांबवतील निखिल यांना.
क्या बात आहे, पुढे सरसावले, लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळून काढलाय, सिंगल पूर्ण केला जातोय, बॅकअपला तेथे खेळाडू आहेत. चांगला थ्रो आणि चांगला बॅकअप पाहायला भेटला, सिंगल नक्कीच भेटेल. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू शिल्लक आणि 2 धावांची आवश्यकता. 3 मध्ये 2. तीन चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. क्षेत्रक्षणात बदल पाहायला भेटतोय. रिव्हर्स केलेला फटका, परंतु यावेळी सिंगलच भेटेल. अजून देखील मॅच आहे. रिव्हर्स केलेला फटका, सिंगल नक्कीच भेटेल. वाटलं होतं की चौकार जाईल, परंतु तसं घडलं नाही. 1 बाउन्स पडद्याच्या वरून गेला चेंडू आणि सिंगलच भेटला. आता 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 2 मध्ये 1. मॅच रंगते. यानंतर फायनलचा सामना. हॅलो, या बॉलवर मॅच मला असं वाटतं पूर्ण डिपेंड आहे. आणि जर मॅच थोडीफार इकडे फिरली तर अजून बघायला मजा आहे. बट मित्रांनो, दोन्ही टीमसाठी एकदा टाळ्या वाजवूयात. चांगली मॅच पाहायला मिळते. 2 बॉल 1 आहे. विकेट नाही तर डॉट बॉल आला तरी मॅच रंगेल. सिच्युएशन चांगला आहे. बट विकी 2 बॉल 1 ला क्रुशल मॅच आहे. दोन चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. अनिकेत सज्जा, क्षेत्रक्षणात थोडासा बदल, पुढे सरसावले, यावेळी रनआउट होईल का? हो, रनआउट देखील झालाय. मॅच होते गरम. डिसिजन पेंडिंग आहे. परंतु विकी यांना माहिती आहे की मी रनआउट आहे आणि स्वतःहून मैदानाच्या बाहेर पडले. हे क्रिकेट आहे, हे स्पोर्ट्समॅनशिप दाखवले ते. श्री गणेश संघाने शेवटपर्यंत मॅच सोडली नाही आणि शेवटच्या चेंडूपर्यंत या मॅचला घेऊन आले. त्याबद्दल एकदा श्री गणेश संघासाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय मॅच रंगवली आहे. अंतिम क्षणापर्यंत, अंतिम चेंडूपर्यंत मॅच घेऊन आले. थोडस लक्ष द्यायचंय. अंपायर समीर पाटील, खेळाडू कुठे उभे आहेत? पुढे सरसावले आणि मॅच जिंकली आहे ती. एकदा टाळ्या वाजवा. श्रीगणेश संघ हार्ड लक, वेल प्लेड. चांगला खेळ केला मित्रांनो. नाण्याला 2 बाजू आहेत, त्यामुळे दोघांची पण ॲप्रिशिएट केलं पाहिजे. खूप चांगला खेळ केला टागोरनगर टीमने पण. आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे 2 बॉल 1 ला एक मस्त विकेट पण आली, पण मॅच रंगली.
हॅलो, अंधेरी संघ आपण या. कॅप्टन आणि प्लेअर ऑफ द मॅच शेवटची ओव्हर चांगली टाकली अभिषेक फॉकी. आपण या फॉकीने थोडा स्कोर थांबवला आणि मॅच पूर्णपणे शांत केली. शेवटच्या मॅच मध्ये एक चांगला खेळ केला सेमीफायनल मध्ये. हॅलो चेक. हॅलो, चला लगेच रोहित. मॅन ऑफ द मॅच मी गणेश धवन यांना विनंती करेन की आपल्यातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचे. आमचे मंडळाचे प्रमुख सल्लागार गणेश धवन आम्हाला नेहमी त्यांचं सहकार्य राहिलं असे आमचे अगदी जवळचे व्यक्तिमत्व. हार्ड लक श्री गणेश, वेल प्लेड बाबू आणि विशाल. खूप वर्षापासून श्री गणेश टीम पण चांगली पाहायला मिळाली. मी गणेश धवन यांना विनंती करेल की अभिषेक फॉकीने एक चांगला खेळ केला आणि चांगले खेळाडू आहेत.